भूषण, हा जो अहवाल आहे हा अहवाल आधीच आला होता, पण CBIने या संपूर्ण अहवालामध्ये योग्य प्रकारे अभ्यास केल्यानंतर हा जो अहवाल आहे म्हणजे गोविंद पानसरे आणि दाभोळकर यांची जी हत्या करण्यात आली होती त्यामध्ये एकच हत्यार वापरलं होतं, या निष्कर्षापर्यंत CBI पोहोचलेली आहे. याही पुढे जाऊन या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाचं म्हणजे गोविंद पानसरे आणि त्याच पद्धतीने दाभोळकर यांच्या हत्येमध्ये काळ्या रंगाची होंडा बाईक वापरली गेली होती. ती बाईक वीरेन तावडेची होती. हा देखील CBI निष्कर्ष काढलेला आहे. कारण का हत्येच्या 3 ते 4 महिन्याआधी म्हणजे 22 जानेवारी 2013 रोजी वीरेन तावडे पनवेल ते पुणे स्वतःची बाईक घेऊन तो पुण्याला गेला होता, चालवत गेला होता आणि त्या ठिकाणी त्याने ती बाईक जाऊन सारंग अकोलकरला दिली होती. मुळात ही गोष्ट पण समोर आलेली आहे की ज्या व्यक्तीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस आहे, सारंग अकोलकर गोव्यामधला हा एक प्रमुख आरोपी आहे, गोवा स्फोटातला. तो व्यक्ती संपूर्ण प्रकरण घडल्यानंतर देखील मुंबईत भारतामध्ये राहत होता. विशेष करून पुणे आणि कोल्हापूर या 2 ठिकाणी त्याचा वारंवार वावर होता. CBIने जेव्हा त्याच्या घरी छापे टाकले त्यावेळी त्याच्या घरामध्ये मार्च 2013चं भरलेलं बिल म्हणजे वीज बिल, लाईट बिल जे भरलं होतं त्याची कॉपी सापडली होती. आणि त्या ठिकाणी इमारतीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांना सारंग अकोलकरचा फोटो दाखवून CBIने विचारला असता त्या संपूर्ण रहिवाशांनी सांगितलं की ही व्यक्ती वारंवार इकडे यायची, अनेकदा ही व्यक्ती त्यांच्याशी बोलली होती, पण हीच ती व्यक्ती सारंग अकोलकर आहे हे त्यांना माहीत नव्हतं. याही जाऊन या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हिंदू जनजागृतीचाही मोठा रोल समोर येतोय. कारण का CBI तपासामध्ये ही माहिती समोर आलेली आहे की सारंग अकोलकर आणि वीरेन तावडे या दोघांना हिंदू जनजागृतीचे एक मोठे पदाधिकारी आहे तो वारंवार आदेश द्यायचा आणि शूट टू किल म्हणजे गोवा, वाशी आणि त्यानंतर ठाणे या 3 बॉम्बस्फोटामध्ये त्यांना अपयश आल्यानंतर या व्यक्तींनी हिंदू लोकांच्या विरोधात म्हणजे हिंदू धर्माच्या विरोधात बोलणाऱ्यांना थेट गोळ्या घालायचं. याकरता 2009 साली यांना एका हिंदू जनजागृतीच्या पदाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर 6 लोकांनी म्हणजे रुद्र पाटील, प्रवीण निमकर, विनय पवार, सारंग अकोलकर आणि वीरेन तावडे या 6 लोकांनी मिळून शूट टू किल नावाचं एक ट्रेनिंग घेतलं. त्यामध्ये कशा पद्धतीने रेकी करून समोरच्या व्यक्तीची हत्या केली जाते आणि त्यानंतर संपूर्ण पुरावे नष्ट केले जातात याचं त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. या ट्रेनिंगमध्ये 3 माजी अधिकाऱ्यांनी या तिघांना ट्रेनिंग दिलं होतं हे संपूर्ण स्पष्ट केलं आहे. पण मुळात आजच्या या संपूर्ण प्रकरणातली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे स्वतः वीरेन तावडे त्याची बाईक घेऊन पुण्याला गेला होता आणि त्यानेच ती बाईक सारंग अकोलकरला दिली होती हे आता CBI तपासात समोर आलेलं आहे. नक्कीच अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय अकोलकर त्याचबरोबर इतर 6 जणांनी या हल्ल्यामध्ये कशा प्रकारे सिम कार्ड्स वापरली, कशा प्रकारे ते तावडेच्या संदर्भात होते, ही माहिती सुद्धा CBI तपासात हळूहळू पुढे येते. दाभोळकर हत्येप्रकरणी CBIच्या हाती कोणते ठोस पुरावे लागलेत पाहूयात. तावडेच्या लॅपटॉपमध्ये राक्षस या यादीमध्ये दाभोळकरांचं नाव. 22 जानेवारी 2013ला तावडे पनवेलहून बाईकनं पुण्याला गेला. तावडेच्या याच बाईकवरून अकोलकरनं दाभोळकरांवरती गोळ्या झाडल्या. दाभोळकरांनी पानसरे हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल सुद्धा एकच होतं. रुद्र पाटील, प्रवीण निमकर, विनय पवार, अकोलकर, तावडे या 6 जणांकडे 169 सिम कार्ड्स वापरली. तावडेचा संशय CBIला कसा आला आपण पाहूयात. साडभिलकरच्या साक्षीनंतर तावडेवर CBIने लक्ष केंद्रित केलं. 2009 साली स्फोटात ठार होण्यापूर्वी मलगोंडा पाटीलचा तावडेला फोन आला होता. सारंग अकोलकरचे तावडेला 5-6 कॉल आले होते. दाभोळकर हत्येमागे अकोलकर असल्याच्या शक्यतेनं संशय बळावला. साडभिलकरच्या साक्षीनंतर खरं तर CBIनं तावडेवरती आपलं लक्ष केंद्रित केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.